चंद्रपूर जिल्ह्यात 11 शहरांमध्ये निवडणुकीच्या शंकनात 10 नगर परिषदांसह एका नगरपंचायतीची होणार निवडणूक. आचारसंहिता लागू, प्रशासनाने सुरू केली तयारी, राजकीय पक्षही कामाला. भंडारामध्ये 4ही पालिकांचा बिगुल वाजला, कोण जिंकणार मैदान? भंडारा, तुमसर, साकोली आणि पवनीत रणधुमाळी. 108 जागांसाठी होणार नगरसेवकांची निवडणूक. गोंदियामध्ये नगर परिषद पंचायत निवडणुकींच्या शंकनात. जिल्ह्यात 2 परिषद व 2 पंचायतच्या निवडणुका. नगर परिषदेच्या 68 तर नगरपंचायतच्या 36 जागांसाठी रणसंग्राम. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तंबाखू वाहतूक करणारी कार पकडली, 6 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त. नागपूरमध्ये 6 महिन्यात OCWच्या 13 कर्मचाऱ्यांवर कुत्र्यांचे हल्ले, मीटर तपासणीसाठी घरोघरी जाणे दहशतीत. गोंदियामध्ये 4चाकी वाहन चोरणारा अट्टल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात, चोरी केलेले वाहन जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची येथे मंदी कुट्टा रेती प्रकरणात ग्राम महसूल अधिकारी अश्विनी सडमेक व मंडळ अधिकारी राजू खबरागडे यांना निलंबित करण्यात आले. त्यांचे निलंबन मागे घ्यावे यासह इतर मागण्यांसाठी विदर्भ पटवारी संघाच्या वतीने कोरची तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. नागपूरमध्ये व्यापार एक्स 2025 बिझनेस ग्रोथ समिट, देशभरातील उद्योजक सदस्यांची उपस्थिती. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये होणार 17 कोटींचे सांस्कृतिक सभागृह, सांस्कृतिक इतिहासातील मानाचा तुरा, समीर कुणावार. चंद्रपूरमध्ये फलटण प्रकरणात न्यायासाठी निवासी डॉक्टरांचे आंदोलन, माठ संघटनेतर्फे JMCमध्ये केला निषेध. भंडारामध्ये तत्काळ पंचनामे व सरसकट मोबदला देत धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करा, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवले निवेदन. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे मंडईच्या माध्यमातून सामाजिक एकोपा वाढीस होते मदत, माधुरी रहांगडाले. ग्राम चुर्डी येथे दंडार व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत इंजेवारी गावातील महिलांनी श्रमदानातून सिरसी रोडवरील नाल्यावर वनराई बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा हा संदेश दिला. नागपूरमध्ये डॉक्टर अनिल गल्हर यांना सुश्रुत पुरस्कार प्रदान. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे शेतकऱ्यांसाठी कृषी सक्षमीकरण मोहीम, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत कार्यशाळा. चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपुरातील प्रश्नावर वंचितच्या जन आक्रोश मोर्चा, उपाययोजना करण्याची मागणी, प्रशासनाला निवेदन. भंडारामध्ये कट्टेवधींचा खर्च व्यर्थ, शहरातील सिग्नल यंत्रणा 4 वर्षापासून नादुरुस्त, प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष, देखभाल दुरुस्ती अभावी वाढले शहरवासियांच्या अडचणी. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे आधार मिशन तर्फे स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप, आदिवासी तरुणांच्या प्रगतीसाठी उपयुक्त उपक्रम. गडचिरोली जिल्ह्यातील वैरागड येथे तालुका कृषी अधिकारी आरमोरी व देसाईगंजच्या वतीने सत्यमेव जयंती फार्मर कप मोहीम 2025 अंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांचे 1 दिवसीय प्रशिक्षण पार पडले. नागपूर जिल्ह्यातील सावरगाव येथे सिंधी उमरी येथे पोस्ट मास्तरपदी कार्यरत असलेल्या विनोद ठाकरे याने खातेदारांची फसवणूक करीत लाखो रुपयांचा गोळ केल्याचे उघड झाले. या प्रकरणात नरखेडे पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यातच खातेदारांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही निवेदन दिले. वर्ध्यामध्ये कामगारांना वंचित ठेवून कंत्राटदारांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, न्याय हक्क मिळाव्यात, रेटून धरली मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे आनंदवन येथे पाणी शुद्धीकरण प्रकल्प, स्व श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम. भंडारामध्ये शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे सकारात्मक पाऊल, अखिल महाराष्ट्र प्राध्यापक शिक्षक संघाचे सीएमकडे पाठपुरावा. वर्धामध्ये अखेर प्रतीक्षा संपली, रामनगरची लीज फ्री होल्ड झाली, मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या कार्याची फली. प्रवासात शुगर नाही वाढणार, रेल्वेत डायबेटिक फूड मिळणार, मधुमेही रुग्णांना दिलासा, प्रवाशांना प्रवासात आरोग्यपूर्ण भोजनाचा घेता येणार आस्वाद. भंडारामध्ये महाडी तालुक्यात कांद्री ते पांढरा बोर्डी डांबरीकरण रस्त्याला चक्क काँक्रीटच्या मुलामा, 10 किलोमीटरचा रस्ता, 2 महिन्यातच पडले खड्डे, वारंवार करण्यात आली डागडुजी. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव येथे उभ्या ट्रकला दुचाकी धडकून तरुण जागीच ठार, पोवारी टोला नाल्याजवळील घटना, चेतावणी लाईट किंवा सूचना न लावता ट्रक उभा. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीला ओकारीचा फटका, बाधितांना मदत कधी, निवेदन देताना या शेतकऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे स्मशानभूमीतून 2 पार्थिवांची राखण अस्थी झाल्या गायब, गुन्हा दाखल, तपास सुरू. वर्ध्यामध्ये अट्टल चोरट्यांना ठोकल्या बेड्या, 3 गरफड्या उघडकीस, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 1.5 लाखांचा मुद्देमाल केला जप्त.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ तालुक्यात जुना सुरला ग्रामपंचायतीत पदभरतीची चौकशी करा, गोळ झाल्याचा आरोप. ग्रामस्थांनी दिले जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन. भंडारा जिल्ह्यातील किटाडी येथे कार्तिकी उत्सवानिमित्त दही काला व महाप्रसाद धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन, भक्तांची मांदी याडी. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे वन परिक्षेत्र कार्यालयाने दिल्या शाळेला 100 पुस्तकांचा संच भेट. जांभळी येथील जिल्हा परिषद शाळेतील वाचनालयात करता येणार वाचन. गडचिरोली येथील अभिजित गजानन कोरडे यांनी पत्नी नवेगाव मुरखडा ग्रामपंचायतीच्या सदस्य डॉक्टर दीप्ती यांच्यासह 3 नोव्हेंबरला भाजपाचे विदर्भ संघटन मंत्री डॉक्टर उपेंद्र कोठेकर यांच्या उपस्थितीत येथे भाजप पक्षात प्रवेश केला. नागपूरमध्ये सकल जैन युवा संघ नागपूरच्या वतीने नारी शक्ती सन्मान व दीपावली स्नेह मिलनाचे आयोजन इटावार येथील इंद्रभवनाच्या सभागृहात करण्यात आले. वर्धामध्ये बंजारा, धनगर, वंजारी व इतर जाती व भटक्या जमातीच्या अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये यासह विविध मागण्यांकरिता संयुक्त आदिवासी संघर्ष कृती समितीच्या वतीने मंगळवारी महाक्रोश मोर्चा काढला. चंद्रपूरमध्ये चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे सोमवारी सायंकाळी 7व्या वर्षाची परंपरा जपत सामूहिक तुळशी विवाह सोहळा उत्साहात पार पडला. भंडारामध्ये सार्वत्रिक किंवा पटनिवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेले उमेदवाराला जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास शासनाने 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. हा निर्णय अन्यायकारक असल्याचे आदिवासी संघटनेने निवेदनात नमूद केले. गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार खेलो इंडिया स्पर्धेत सहभाग नोंदवायचा असेल तर प्रत्येक खेळाडूमध्ये खिलाडू वृत्तीसोबत जिद्द व चिकाटी असेल तर नक्कीच यश संपादन करता येते, असे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले. गडचिरोली येथील विदर्भ पदार्लंड स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. 29 व 30 ऑक्टोबर या 2 दिवसात प्री प्रायमरी विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी येथे शेतात कापूस वेचणी करत असलेल्या शेतकरी महिलेला विषारी सापाने दंश केला. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आवडेघाट शिवारात मंगळवारी दिनांक 4 रोजी दुपारी घडली. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे सिंधी समाजाच्या एल्गार एसडीओ कार्यालयावर धडक. भंडारा जिल्ह्यातील महाड येथे सोमवारी 3 नोव्हेंबरला झालेल्या मोहाडीतील पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात तहसीलदारांसह 31 अधिकारी उपस्थित नव्हते. महिला नायब तहसीलदार विमल थोटे यांनी जनता दरबाराचे कामकाज पाहिले. अधिकाऱ्यांची अनुपस्थितीने ऑन द स्पॉट निर्णय न झाल्यामुळे तक्रारकर्त्यांनी संताप व्यक्त केला. गोंदियामध्ये पावसाच्या धारा अंगावरच जळल्या. 7,000 घरकुले अद्याप अपूर्णच. वेळेवर अनुदान मिळत नसल्याचा बसला फटका. मोलमजुरीतून भाड्यांचाही खर्च झाला असह्य. गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त सामूहिक गायनाचा कार्यक्रम घेण्याबाबत तालुकास्तरीय समितीची सभा स्थानिक तहसील कार्यालयात पार पडली. नागपूर जिल्ह्यात साडवा येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या, घरी गळफास लावून संपविली जीवन. वर्धामध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थिती, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जिल्ह्यातील अशा 2,56,000 शेतकऱ्यांना मदत वितरणासाठी 226 कोटी 92 लाख रुपये प्राप्त झाले. त्यापैकी कालपर्यंत 1,27,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 122 कोटी 26 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले. उर्वरित वितरण युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.